ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं आपल्या मित्रपक्षांवर महामंडळांची खैरात करायला सुरुवात केली आहे। या आठवड्यात राज्यातल्या महामंडळांची घोषणा होण्याची शक्यता आहे। यात शिवसेना आणि मित्रपक्षांची यादी तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मित्रपक्षांना चुचकारण्यासाठी ही खेळी केली असल्याची ही चर्चा रंगू लागली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आहेत। राजू, महामंडळांची खैरात करणार आहे भाजप, मित्रपक्षांवर काय नेमकी माहिती आहे, थोडक्यात सांग। पाहतो आपण लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावरती आलेली आहे आणि अशा वेळेस विरोधी मित्रपक्ष जे आहे त्यांची कुठेतरी नाराजी आहे आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी आता विस्ताराऐवजी जे काही महामंडळ बाकी आहेत त्या महामंडळाची यादी तयार केलेली आहे। शिवसेनेची काही यादी आहे, त्याचप्रमाणे आरपीआय असेल किंवा इतर घटक पक्ष सुद्धा जे आहे ती यादी तयार केलेली आहे आणि या आठवड्यामध्ये ही यादी जाहीर फायनल होईल आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हे महामंडळ वाटण्याची दाट शक्यता आहे। तर एकूण पाहिलं आपण तर मुख्यमंत्री असतील किंवा इतर अनेक नेते जे आहेत त्या अनेक सभांमध्ये घोषणा करताना पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती संपूर्णपणे मित्रपक्षांना एक गोंधळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांना गोंधळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। धन्यवाद राजू, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।